जय जय रघुवीर समर्थ। अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क दोही नसाहे। अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे, दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 199 याचं चिंतन अभ्यासणार आहोतच, पण आपला हा आजचा एकंदरीत एपिसोड क्रमांक 200 आहे. समर्थ कृपेने हे एक फार मोठं अत्यंत विशाल असं कार्य लीलया रीतीने पूर्णत्वाच्या दिशेने चाललेलं आहे. 205 मनाच्या श्लोकाचं चिंतन व्हावं या एका शुद्ध हेतूने सर्व दृष्टीने हा देह समर्थांनी स्वीकारला, झिजवला, तन मन धनाने, अर्थात धन देखील या कार्यासाठी अत्यंत गरजेचं होतं, कारण ज्या व्यावसायिक चॅनल्सच्या निमित्ताने आपण ही सगळी आपल्यापर्यंत चिंतनाची मालिका आणत आहोत, या सगळ्या गोष्टींचा विचार करता हे कार्य आजच्या या यंत्रयुगात, या महागाईच्या युगामध्ये घडणं ही केवळ आणि केवळ समर्थ कृपा आहे. आणि आमचं चैतन्य गोशाळा ट्रस्ट ही काही फार मोठी संस्था नाही, एक छोटंसं 2-3 लोकांनी स्वप्न पाहून या गुरु कार्याचा विचार लोकांपर्यंत यावा या दृष्टीने सुरू केलेली संस्था. पण या संस्थेच्यासाठी हा एक अत्यंत मोठा टप्पा आहे की या झी 24 तासच्या माध्यमातून आम्ही मनाच्या श्लोकाचं चिंतन आपल्यापर्यंत पोहोचवू शकतोय, आपल्यापर्यंत आणू शकतोय. समर्थ विचार त्याला चेतना देण्याचं एक निमित्त होऊ शकतोय. आणि आपल्या सर्व श्रोत्यांना देखील माझं अत्यंत विनम्र अभिवादन. मला कल्पना आहे की मनाच्या श्लोकाला पाहणारी मंडळी जरी थोडी असली तरी अत्यंत अभ्यासू आहेत, जाणकार आहेत. अशा सर्व जाणकार अभ्यासू श्रोत्यांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामाला माझं साष्टांग वंदन, तुमच्या श्रवण भक्तीला माझा प्रणिपात. सज्जनो, मनाचे श्लोक हे जीवनाचं कल्याण करणारे श्लोक आहेत. ज्याला आपलं हित साधायचंय, ज्याला लौकिक आणि पारलौकिक या दोन्हीही क्षेत्रामध्ये सुयश मिळवायचंय, त्याने मनाच्या श्लोकाची कास धरावी. या मनाच्या श्लोकामधून आपली दिनश्चर्या कशी असावी, आपली साधना कशी असावी, आपला अभ्यास कसा असावा, आपली गुरुनिष्ठा कशी असावी, परमार्थ कसा असावा, त्याचं ध्येय कसं असावं, आणि या ध्येयाचा प्राण असलेला तो आत्माराम त्याच्याशी तद्रूप कसं व्हावं, असा संपूर्ण प्रवास समर्थांनी आपल्याला दिलेला आहे. हा जितक्या निगुतीने, जितक्या विश्वासाने, जितक्या काळजीपूर्वक आपण निरंतर अभ्यासोत, आपल्यालाच आपल्या अंतरंगामध्ये होत असलेली प्रगती लक्षात येते. आपण आता या मनोबोधाच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत, जिथे ही आत्मवस्तू नेमकी कशी आहे त्याचं वर्णन समर्थ गेल्या काही श्लोकांमध्ये करतायत. कारण होतं, सत्शिष्याने जो प्रश्न विचारला की तो राम कसा आहे, तो देव कुठं राहतो, आणि मग समर्थांनी नभाची उपमा देत देत या आत्माराम रूपी सद्वस्तूचं चिंतन आपल्या समोर मांडलं. काही श्लोकांमधून राम माझा नभासारखा कसा आहे हे समर्थांनी अत्यंत रसमयतेने आपल्याला सांगितलं. आणि गेल्या श्लोकामध्ये नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे, रघुनायका उपमा तेनस आहे. ठीक आहे, रामाच्या जवळ जाणारं आकाश आहे, पण आकाश म्हणजे राम नाही.
हे देखील अत्यंत सुंदर पद्धतीने समर्थ कृपेने आपण त्याचं चिंतन बघितलं. आता या आत्मतत्व असलेल्या वस्तूचं एक अत्यंत सुंदर असं स्वरूप समर्थ आमच्या समोर आजच्या श्लोकामध्ये मांडतायत. कसा आहे माझा राम? कशी आहे ती आत्मवस्तू? अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे. अत्यंत जीर्ण, जीर्ण म्हणजे जुनाट, अत्यंत जी पुरातन आहे अशी वस्तू अति जीर्ण, परंतु कशी आहे? विस्तीर्ण, सर्वांना व्यापून उरलेली. अति जीर्ण विस्तीर्ण ती रूप आहे. तेथे तर्क संपर्क दोही नस आहे. ती वस्तू जाणण्यासाठी तुमचं लॉजिक, तुमची तर्कबुद्धी, तुमचा IQ उपयोगाला येत नाही. त्यामुळे ती वस्तू नासाच्या सॅटेलाइटना कळू शकणार नाही. पण एका अत्यंत शरणागत असलेल्या साधकाला मात्र त्या वस्तूचा शोध लागू शकेल. तेथे तर्क आणि संपर्क, कोण जो तिथं पोहोचला आहे तो तिथं पोहोचला आहे याचा संपर्क देहबुद्धीच्या प्रांतातून लावता येत नाही. तेथे तर्क संपर्क दोही नस आहे. अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे. म्हटलं तर अत्यंत गूढ आहे, कारण ती लॉजिकली समजत नाही, संपर्क करता येत नाही, अत्यंत जीर्ण आहे, विस्तीर्ण आहे, सगळ्यांना व्यापून उरलेली आहे. परंतु असं असूनही अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे. जर ती सगळ्यांना व्यापून उरली आहे, सगळ्या काळामध्ये आहे, तर ती आत्ताही इथं आहे आणि ह्या काळामध्येही इथंच आहे. अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे. म्हटलं तर मग जर ती आत्ता इथं आहे तर मग तिची ओळख कशी करावी? तर ओळख करण्याचा मार्ग दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे. बस आपलं मी पण संपलं की ती वस्तू लक्षात आली. आणि हे केवळ मी पण संपण्याचं कार्य गुरु कृपेने होऊ शकतं. स्वामी प्रताप हा स्वामीचा प्रताप असतो जो आपला मीपणा संपवतो. असा हा मीपणा संपताच ही आत्मवस्तू साधकाला प्राप्त होते. बघा, रामकृष्ण परमहंसांना जेव्हा श्री महाराज लहानपणी गुरु शोधार्थ जात असताना भेटले, तेव्हा त्यांनी काय सांगितलं की तू तुझा खून करून टाक. रामकृष्ण परमहंसांनी श्री महाराजांना जवळ घेऊन हा सदुपदेश केला की तू तुझा खून करून टाक. परंतु महाराजांना तेव्हा ते वाक्य कळालं नाही. आणि तू तुझा खून करून टाक, आपणच आपल्या हाताने आपला खून कसा करायचा? पण जेव्हा श्री महाराज तुकामाईंच्या जवळ गेले तेव्हा तुकामाई हातामध्ये काठी घेऊन धावत आले आणि म्हणाले, थांब, मी तुझा खून करतो. बघा, लौकिक अर्थाने ही शब्द रचना जो ऐकेल तो म्हणेल, अरे काय सांगतायत हे नेमकं? सज्जनो, यामध्ये जे दडलेलं रहस्य आहे ना, तेच अत्यंत गूढ आहे. रामकृष्णांनी सांगितलं की असा सद्गुरू शोध जो तुझ्या आतमध्ये दडलेल्या अहंकाराचा खून करेल आणि त्या अहंकाराला मीपणानेच मारीन असं म्हणणारा साधक हा खऱ्या अर्थाने कधी पूर्णत्वाला जाणारच नाही. कारण मीच माझा स्वतःच्या हाताने खून कसा करू शकेन? मग तो खून, तो अहंकार, तोच आपल्या लयाला घालवेल जो त्या आत्मवस्तूला प्राप्त झालाय, जो त्याच्याशी तद्रूप झालाय. असं तद्रूप झालेलं सद्गुरु तत्वच साधकाच्या अंतरंगामधल्या अहंकाराला विसर्जित करण्याचा एक अत्यंत मोठा जीवनाचा सुवर्णक्षण या रूपाने येतो. सद्गुरूशिवाय हा अहंकार सुटू शकत नाही. सद्गुरूशिवाय आत्मवस्तू कळत नाही. म्हणून आम्ही रामपाठामध्ये म्हणतो ना की सद्गुरू म्हणे उठलवलाई, ज्ञानदीपाचे प्रकाश पाही, वस्तू आपुली शोधून घेई, तव पावसी निज सुखा. आपल्या अंतरंगामध्ये दडलेल्या या आनंद सुखाच्या साठ्याशी तद्रूप होऊनच ते सुख अनुभवावं लागतं. ती तद्रूपता येण्यासाठी मनाची भ्रांत संपली पाहिजे, ही अहंता संपली पाहिजे, हा अहंकार संपला पाहिजे. आणि त्या अहंकाराचा खून करणारा तो सद्गुरू दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे. त्याच्याशिवाय ही सद्वस्तू
तुमच्या अत्यंत निकट असूनही तुम्हाला कोणीही दाखवू शकत नाही. कोणीही. ना त्याला कुठली दुर्बीण शोधू शकेल, ना त्याला कोणीही मनुष्य शब्दाच्या आधाराने समजावून सांगू शकेल. बघा, आम्ही मंडळी देखील, आम्ही तर सामान्य देहबुद्धीची मंडळी आहोत. आम्ही देखील त्या वस्तूचं वर्णन जे करतो ना, ते देखील शब्दाचे बुडबुड आहेत. प्रवचनकाराचं म्हटलं तर कार्य अत्यंत महत्वाचं आहे, पण त्याचबरोबर मला कधी कधी असं वाटतं की जर त्या वस्तूची अनुभूती नसेल तर हे सगळे शब्दाचे बुडबुडे आहेत. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी. तसे आम्ही देखील आकाशामध्ये केवळ शब्दांची निर्मिती करतोय. त्या सद्वस्तूची अनुभूती ज्या शब्दांमध्ये दडलेली आहे ती वस्तू काही वेगळीच आहे सज्जनो. तिथं तर्क चालू शकत नाही. बघा, मी नेहमी म्हणतो की मी एक निमित्त रूपाने बोलतोय, कारण की जोपर्यंत माझी बुद्धी जागृत आहे ना, अगदी तुम्हाला साधं उदाहरण देतो. बघा, आता आपण 200 दिवस एकत्र बोलत आहोत. अनेक मोठे मोठे महाराज लोकांचं मी ऐकत असतो. कधी ना कधीतरी त्यांची जीभ घसरते, कधी ना कधीतरी काहीतरी चुकीचा संदर्भ दिला जातो, कधी ना कधीतरी कुठला तरी वादंग निर्माण होतो. पण आज गेले 25 वर्ष झाले समर्थांची ही सेवा एक निमित्त रूपाने या देहाकडून होतीये. परंतु मला तसा प्रसंग अजूनही अनुभवाला येत नाही. माझा काही फार अभ्यास आहे असं नाही, फार साधन आहे अशी नाही. पण मला एक लक्षात येतं की मी जेव्हा व्यासपीठावरती बसतो तेव्हा माझी बुद्धी मी बाजूला काढून ठेवतो. जशी पादत्राणं काढून ठेवतो तशी माझी बुद्धी देखील काढून ठेवतो. बघा, मी काय बोलणार, मी काय सांगणार, हे केवळ एक निमित्त होऊन एखाद्या माईक सारखं मी आपल्याशी संवाद करू शकेन. कारण तेथे तर्क हा सावूच शकत नाही. लॉजिकली तिथं पोहोचताच येत नाही. मॅथमॅटिक्स मध्ये जसं टप्प्याटप्प्याने गणित सोडवत सोडवत उत्तरापर्यंत येतो, तसं तुम्ही काही टप्पे सोडवू शकाल, पण एका टप्प्याच्या पलीकडं या गणिताची पुढची प्रोसेस संपून जाते. सज्जनो, त्यामुळं नभासारखं राघवाचं रूप सांगताना मी 4 गुण सांगितले नभाचे, 4 दोष सांगितले. त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न करणं याचं नाव साधन पुरुषार्थ आहे. पण त्याच्यासारखं होणं ही तद्रूपता साधनेतून येऊ शकत नाही. साधना शून्य तत्वाच्या जवळ घेऊन जाते. आकाशापर्यंत साधन नेऊ शकतं, पण आकाशाच्या पलीकडे जाण्यासाठी तिथं आपल्याला संपावंच लागतं. तिथं त्या गुरुनेच आपला अहंकाराचा खूनच करावा लागतो. तेथे तर्क, संपर्क. आपण एक श्लोक बघितलाय ना, म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे. जो जाणता म्हणतो स्वतःला की मी जाणलंय, त्याला सज्जनो समर्थ त्याला मूर्ख म्हणतात. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, कारण तिथं संपर्क होऊ शकत नाही. संपर्कासाठी दुसरं कोणतरी शिल्लक उरलं पाहिजे ना. तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्ही त्याचेच होऊन जाता, विरघळून जाता. मी काही श्लोकांपूर्वी रामकृष्ण परमहंसांचं विचारधनातून सांगितलं की मिठाच्या बाहुलीने समुद्राचा तळ गाठून परत वरती येणं शक्य आहे का? ज्या क्षणी मिठाच्या बाहुलीने पाण्याला स्पर्श केला त्या क्षणी ती विरघळून गेली. तसं सज्जनो, आत्मवस्तूचा अनुभव आलेला जीव हा कधीच अहंकाराच्या प्रांतात राहू शकत नाही. तो विरघळून जातो, आणि तो विरघळून गेला की द्वैत संपलं. द्वैत संपल्यानंतर दुसऱ्याशी संपर्क कसा साधायचा? माऊलीचं पद आहे ना, दुजे वीण संवादू, शब्दे वीण संवादू, दुजे वीण अनुवादू. हा शब्दाशिवाय चाललेला संवाद आहे. हा आपलं मी पण संपून अनुभवलेला असा आत्मवस्तूचा प्रांत आहे. त्यामुळे समर्थांनी फार सुंदर शब्दांची रचना केली आहे. तेथे तर्क, संपर्क दोही नसाहे. बघा, एखादं सॅटेलाइट अवकाशामध्ये जातं एखाद्या ग्रहाकडं, आणि काही कारणामुळे जर त्यात काही टेक्निकल फॉल्ट झाला तर तिथं एक संदेश दिला जातो की त्याच्याशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, पण संपर्क प्रस्थापित होऊ शकत नाहीये. संपर्क प्रस्थापित होऊ शकत नाहीये याचा अर्थच ते यान कुठेतरी हरवून गेलंय, फुटून गेलंय, ऍक्सिडेंट झालाय, काही ना काहीतरी झालंय, आणि त्यामुळे त्याच्याशी त्याचा संपर्क होऊ शकत नाही. म्हणजे अर्थात दुसरी गोष्ट जेव्हा संपते तेव्हाच अशा पद्धतीने आपण म्हणतो की तिथं संपर्क साधता येत नाही. आत्मवस्तूला
संपर्क साधता येत नाही, कारण की संपर्क साधणाना जो जीव तिथं पोहोचला आहे तो स्वतःचा राहतच नाही. तो विरघळून गेला, तो आत्मस्वरूप झाला, तो स्वतःचा राहिलाच नाही. तेथे तर्क संपर्क दोही नसा आहे. आणि मग ती आत्मवस्तू कशी आहे त्याची अनुभूती येते. अतिजीर्ण. आपल्याला जीर्ण हा शब्द एक प्रकारे जुनाट वस्तूच्या रूपाने सांगण्यात येतो. जी वस्तू एक प्रकारे आता पूर्णपणे संपत आली आहे, अशा वस्तूला आपण जीर्ण म्हणतो. पण आमच्या समर्थांनी जीर्ण या शब्दाची रचना सनातन या रूपाने केली आहे. सनातन याचा अर्थ जी वस्तू काळ नामक वस्तू निर्माण होण्याच्या आधीच होती, काळाबरोबर देखील ती आहेच, आणि काळ नावाची वस्तू संपल्यानंतरही जी राहणार आहे ती आहे जीर्ण वस्तू. बघा, मराठीमध्ये ना अनेकदा शब्दांचा अपभ्रंश होतो. आपल्याकडे वृद्ध म्हणजे म्हातारा मनुष्य म्हटला जातं, पण वृद्ध म्हणजे काय? जो ज्ञान वृद्ध आहे, जो अनुभव वृद्ध आहे, म्हणजे ज्याची वृद्धी ही आता संपूर्णपणे त्या त्या क्षेत्रामध्ये झालेली आहे, त्याला वृद्ध म्हणतात. पण आपण वृद्धाला म्हातारा म्हणून सोडून देतो. तसं जीर्ण म्हणजे जुनाट असं आपण म्हणून या वस्तूला सोडून देण्याचा चूक करू नका. ती जुनाट आहे, ती जुनी आहे, म्हणून ती एक प्रकारे संपूर्णपणे लयाला जाणारी नाही. ती नित्य नवीन आहे, नूतन आहे. त्याच्या इतकं सुंदर दुसऱ्या या जगामध्ये काही नाही. खरं तर जीर्ण वस्तू ही टाकाऊ असते, बघवत नाही तिच्याकडं. पण माझा हा राम अत्यंत जीर्ण आहे, पण अत्यंत सुंदर आहे. या विश्वामध्ये त्याच्या इतकं सुंदर दुसरं काहीही नाही. आणि ती जीर्ण असूनही विस्तीर्ण आहे. स्वाभाविकपणे जीर्ण झालेल्या वस्तूमध्ये अनेक भाग पडतात, तुटत जाते ती कधीच एकसंग राहू शकत नाही. पण ही जीर्ण असूनही विस्तीर्ण आहे, एकसंग आहे. त्याच्यामध्ये कुठेही छिद्र नाही, कुठल्याही प्रकारचा शेष नाही, कुठल्याही प्रकारचा द्वैत नाही. अशी ही आत्माराम नामक वस्तू आहे. अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे. आणि त्या वस्तूला त्यामुळे दुर्बीणीतून शोधू नका. शोधायचीच असेल तर मनाची दुर्बीण सूक्ष्म करा. शोधायचंच असेल तर नामाची संलग्नता ठेवा. शोधायचंच असेल तर वृत्तीची व्यापकता ठेवा. आणि एवढं सगळं करून त्या शून्य तत्वापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. सगळा साधन पुरुषार्थ तिथपर्यंत आहे. शून्य तत्वापर्यंत जाणं म्हणजे काय? या दृश्य जगाशी निरासक्त होणं. बघा, पृथ्वीशी संलग्नता जलाची आहे, जल आणि पृथ्वीशी वायूची संलग्नता आहे, अग्नितत्व या चौघांशी संलग्न आहे, पण आकाश तत्व मात्र या सगळ्यांपासून तटस्थ आहे. जरी ते अत्यंत समग्र असलं, संलग्न असलं, तरी देखील ते तटस्थ आहे. त्याप्रमाणे ज्याची वृत्ती ही अशा पद्धतीने या पंचमहाभूतिक गोष्टींपासून उचलली गेली, जो या सगळ्यांपासून तटस्थ झाला, जो अलिप्त झाला तरी देखील करुणामय झाला, अशी ही शून्यावस्थेपर्यंत येण्याची अवस्था हा साधन पुरुषार्थ आहे. पण त्या साधन पुरुषार्थाच्या टप्प्यावरती रामाची अनुभूती येऊ शकत नाही, कारण तिथं पाहणारा अजूनही शिल्लक आहे. तो राम पाहण्याचं शास्त्र काही वेगळंच आहे. त्या राम पाहण्यासाठी दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे, तिथं तो हा द्वैत भाव मिटला पाहिजे. काय होतं हो द्वैत भाव मिटणं आणि त्यामध्ये गुरुची कृपा, याचा अर्थ काय नेमका? सज्जनो, बघा, एखाद्या शाळेमध्ये आपण आपल्या लहान मुलाला सोडतो, 2-3 वर्षाचं, पहिल्यांदा शाळेत जातं. त्या काय करतात, बाई दरवाज्यातून आत घेतात आणि तिथं दरवाजा लावून घेतलेला असत, ते पोरगं भोकाड पसरत असतं बघा. आणि मग जर ते खूपच भोकाड पसरून रडायला लागलं तर काय करते टीचर? म्हणते, जरा वेळ तुम्ही त्याला कडेवर घ्या, शांत करा आणि मग परत द्या. सज्जनो, हीच अवस्था असते. तो राम या शून्य तत्वाच्या अलीकडे सापडत नाही. तिथं धाय मोकलून रडावं लागतं, प्रार्थना करावी लागते. रामा, तुझ्याशिवाय कसं जगू? रामा, तू त्वरित दर्शन दे. रामा, रामा, रामा. ही व्याकुळता आली की ही सद्गुरु माऊली, ही दयाघन, त्या व्याकुळतेला पाहून आपल्याला कडेवरती उचलून घेते आणि तुर्येपासून तुर्यातीत करते. शून्य तत्वापासून या अतिजीर्ण विस्तीर्ण या अवस्थेमध्ये आणून आपल्याला सोडते. सज्जनो, हे केवळ गुरु करू शकतो. तुर्येपासून तुर्यातीत होताना कुठलाही पुरुषार्थ नाही. तिथं केवळ शरणागती, शरणागती, शरणागती. स्वतः संपणं
याचंच नाव आहे आत्मसाक्षात्कार. आणि ती गुरुकृपा आमच्या जीवनात बघा, शून्य तत्वापर्यंत येतानाही गुरुकृपाच आपल्या बरोबर आहे. गुरुकृपेशिवाय शून्य तत्वापर्यंत देखील जीवाला येता येत नाही. तुम्हाला काय वाटतं, आज जे मुखात नाम येते ते तुम्ही घेताय? नाही, ते या गुरुची कृपा आहे. ही पाऊलवाट तोच करवतो. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. एक एक पाऊल आम्हाला धरून चालवत चालवत या शून्य तत्वापर्यंत आणतो. आणि जेव्हा आम्ही असं धाय मोकलून भोकाड पसरतो बघा, ते देखील प्रत्येकाला जमत नाही. तिथं निराशा येऊन कदाचित साधनच्युत होण्याची शक्यता असते. पण जेव्हा ही व्याकुळता इतकी परमटोकाला जाते, तेव्हा गुरु म्हणतो, आता तू चालण्याचे कष्ट घेऊ नकोस, मी तुला कडेवर घेऊन ते आत्मस्वरूपापर्यंत नेतो. आपण तिथं त्याला संपूर्ण शरण गेलो, आपलं मी पण संपलं, की त्या क्षणी दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे, याचा अनुभव सज्जनो आपल्याला येतो. असं हे आत्मसाक्षात्काराचं अत्यंत गूढ शास्त्र समर्थ आम्हाला सांगतायत. त्याचं चिंतन आपण आता उद्याच्या श्लोकामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.